आता पहिलं जर आपण बोलायचं तर शिक्षणाबद्दल जर पाहिलं आपण तर जर्मनीमध्ये जर मी होतो राहिला 2 वर्ष, तर तिथं पाहिलं मी की शिक्षण हे बऱ्यापैकी मोफत आहे. ओके. आणि तसेच तिथं कमीत कमी फी आकारली जाते. तसेच शाळेमध्ये पाहिलं तर स्विमिंग वगैरे कंपल्सरी आहे. बर. आणि तसंच तिथे लोक प्रॅक्टिकल नॉलेजवर खूप भर देतात. शाळांमध्ये जर मी पाहिलं तर तेथे कुकिंग अशा बेसिक स्किल्स पासून स्टार्ट करतात. तसेच कॉम्प्युटर स्किल्स, इलेक्ट्रॉनिक्स, देन आर्ट्स रिलेटेड. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कंपल्सरी आहे की 2 तरी नवीन लँग्वेज शिकायच्या. जसं की जर्मनीत असेल तर ते फ्रेंच किंवा जापनीज अशा म्हणजे त्यांना ऑप्शन्स दिलेले असतात. 2 तरी लँग्वेज ते नवीन शिकतातच. आणि त्यातून काय होतं की आपल्याला जर्मनी रिलेटेडच ऑपॉर्च्युनिटी नाही राहत, बाहेर पण फ्रेंचला सुद्धा जाऊ शकतात, परत जपानला सुद्धा जाऊ शकतात. अशा ऑपॉर्च्युनिटीज ते क्रिएट करतात. म्हणजे शाळेमधूनच, शाळेपासून सुरू आहे लँग्वेजेस शिकवणं. शाळेपासूनच ते असं प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्तीत जास्त आणि कंपल्सरी आहे. कंपल्सरी. वाव. आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेजवर आपण नक्कीच भर दिला पाहिजे. अजून मला एक सांगायला नक्कीच आवडेल की आपण जर पाहिलं तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जवळजवळ 133 देशांमधून हा फाइंड आउट केला जातो. त्यामध्ये जर्मनी ही 9व्या नंबरवर आहे. म्हणजे आणि तेच जर आपण पाहिलं तर भारताचा क्रमांक हा 39 आहे, 39. अच्छा. तर आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो की आपण पहिल्या 10 मध्ये कसे येऊ. त्यासाठी काय करावं लागेल? नक्कीच ते तर आपल्याला पहिलं तर एक इनोव्हेशन लॅब सेटअप करावे लागतील की ज्याच्या थ्रू विद्यार्थ्यांना त्यांच्या फ्री टाइम मध्ये नवीन नवीन इनोव्हेशन करण्यासाठी वाव मिळेल. बरं. आणि मेन म्हणजे त्या इनोव्हेशन लॅब्सला आपण टीचर्सला यूज टू बनवू शकतो. म्हणजे स्टुडंट्सला पण की हे यूज कसे करायचे. आपल्याकडे इनोव्हेशन लॅब्स आहेत, पण त्याचा वापर किंवा ते कशा रीतीने यूज केले पाहिजे, कोणता सेन्सर कधी कशा प्रकारे यूज केला पाहिजे, कसं आपण गव्हर्नमेंटकडनं ह्याच्याबद्दल देणगी मिळवू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण पोहोचवल्या पाहिजेत. आणि ह्याच्या थ्रू आपण नक्कीच नवीन नवीन पेटंट्स, रिसर्च पेपर्स फाईल केले पाहिजेत. त्याच्यामुळे नक्कीच आपण एक पहिल्या 10 मध्ये रँकिंग घेऊ शकतो. आणि नक्कीच एक महासत्ता लवकरच आपण विकसित देश बनू शकतो असं मला वाटते. बिलकुल. कारण नवीन संशोधनाचा जो उपयोग आहे तो लगेचच्या लगेच म्हणजे आपल्याच राहणीमानामध्ये किंवा आपल्या तंत्रज्ञानामध्ये वाढ करणारा ठरत असतो. जर संशोधन झालंच नाही तर एक तर आपल्याला बाकीच्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालावं लागतं. जेव्हा संशोधन तुम्ही करता तेव्हा ओरिजिनॅलिटी, खरं तर ही भारताची